कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वराहरूपी भगवंतांनी पहिले शेपूट उंच करूनी आकाशात उसळी मारली वेगानी, मानेवरील केस विस्फारून आपुल्या खुरांच्या आघातान ढगांना टाकले विखरून. त्वचेवर राठ केस असून शरीर होते अत्यंत कठोर, दाढा पांढऱ्या सफेद तेज होते डोळ्यात. ऐसे वराह रूप धारण करीती भगवान यज्ञ पुरुष. वराह रूप धारण करून भगवंत मरीची आदी मुनींकडे सौम्य दृष्टीने पाहात, नाकांनी वास घेऊन पृथ्वीच्या शोधात पाण्यात प्रवेश करती. समुद्राचे पोट फाडून पाण्यात पडले वेगान, त्यांचे शरीर वज्रमय पर्वतासमान. ढगांच्या गडगडाटासम भीषण आवाज झाला. आपुले उंचावून लाटारूपी हात समुद्र जणू आर्तस्वराने प्रार्थना करीत, धावा यज्ञेश्वरा माझ्या रक्षणार्थ सत्वर. तेव्हा यज्ञमूर्ती भगवंत बाणासारख्या तीक्ष्ण खुरांनी पाणी कापीत, त्या अगाध जलराशीच्या पैलतीरी रसातलात येऊन पोहोचले. पृथ्वी जी सर्व जीवांचे आश्रयस्थान, तिला रसातळी भगवंतांनी पाहून श्रीहरीने घेतले पोटात सामावून. जेव्हा ते कल्पांती निद्रा घेण्यास उद्युक्त होते, पृथ्वी पाण्यात होती बुडाली. वराह रूपाने तिला आपल्या दाढेवर घेतली अन रसातळातून वरती आणली. तेव्हा भगवंताचे ते रूप शोभिवंत दिसले. पाण्यातून बाहेर आणताना महापराक्रमी हिरण्याक्षांनी अडविले श्रीहरींना. आपुल्या गदेच्या आक्रमणाने त्यांना सुदर्शन चक्रासमान तीव्र क्रोध आणला. जैसे सिंह सहज मारतो हत्तीला, तैसे श्रीहरीने मारले हिरण्याक्षाला. रक्त माखले कानशील व तोंडाला, दिसे हिरण्याक्ष लाल मातीत लोळलेल्या हत्तीसम. जैसे हत्ती दातांवर कमलपुष्प धरतो, तैसे वराह रूप श्रीहरी शुभ्र दातांवर पृथ्वी ठेवतो. पृथ्वीस रसातळापासून मुक्त करतो. हे अवतार कार्य वराह रूप श्रीहरीचे. वराह अवताराचे रूप तमालपत्रासमान नीलवर्ण. हे भगवंतच आहे तैसे ओळखून, स्तुती करती हात जोडून ब्रह्मदेव आदी ऋषी वेदवाक्यांनी. ब्रह्मदेव आदी ऋषींनी केलेली वराह भगवंताची स्तुती. असो आपला जय जयकार, थरथरवीत आहात आपुले वेदत्रयी रूप शरीर. आपणास आमुचा नमस्कार, हे अजित भगवंता. सर्व यज्ञ समावले आपुल्या रोमारोमात, पृथ्वीस वर आणण्या वराह रूपात. अवतार घेतला आपण हा अद्भुत, आपणास आमुचा नमस्कार हे यज्ञपती. आपल्या या शरीराचे दर्शन दुराचारी लोकांना अत्यंत कठीण. हे शरीर यज्ञ रूप आहे हे त्याचे कारण, यात अनेक दिव्य गोष्टी वसती. गायत्री आदी छंद त्वचेत, कुशव तूप अनुक्रमे केसव डोळ्यात. चारही कर्मे असती चरणात, होता अध्वर्यू उद्गाता ब्रह्मा या चार ऋत्विजांचे. सृक मुखाच्या अग्रभागात, स्रुवा नासिका छिद्रात, यज्ञीय भक्षण पात्र इडा पोटात. मुखात असे ब्रह्मभाग पात्र प्राशित्र, चमस असे कानात, सोमपात्र ग्रह कंठछिद्रात. आपुले चर्वण अग्निहोत्र असत. आता इष्टी विषयी पाहू. यज्ञातील सर्व प्रकारच्या दीक्षेच्या इच्छेस इष्टी म्हणतात यास. आपले शरीर यज्ञ रूप प्रत्यक्ष, कोणते अवयव हे कोणती इष्टी सांगतो तुम्हास. तुमच्या ग्रीवा उपसद नावांच्या इष्टी 3, प्रायणीय व उदनीय इष्टी तुमच्या दाढा 2, प्रवर्ग तुमची जीभ असून सभ्य व आवस्थ्य अग्नी तुमचे मस्तक, सोमरस हे तुमचे वीर्य असून प्रातः मध्यान्ह सायं हे सवने 3, हे तुमचे आसन. आता पाहू काही शब्दांचे अर्थ यापुढे. येथील काही शब्दांचे अर्थ पुढील 4 ओव्यांमध्ये ऐकू.
प्रवर्ग्य हे एक यज्ञपात्र, जे तापून लाल झाल्यावर त्यात तूप टाकून शेळीचे दूध घातल्यावर होणाऱ्या कर्मास म्हणती महावीर. यज्ञातला अग्नी जो होमरहित त्यास सभ्य अग्नी म्हणतात, आणि होमाच्या अग्नीस म्हणतात आवस्थ्य अग्नी. उक्त षोडशी वाजपेय अग्निष्टोम, अतिरात्र आप्तोर्याम अत्यग्निष्टोम. हे धातू आपुल्या शरीरात असून या 7 यज्ञ संस्थेत वसतात. या 7 कर्माच्या 7 संस्था मिळून होते सत्र ज्योतिष्टोम. अशा प्रकारे वराह भगवंताचे स्वरूप संपूर्ण आहे यज्ञमय हे जाण. बोला श्री वराह भगवान की जय. हरि ओम तत्सत.